नमस्कार. ग्रामगीता अध्याय 14 भाग 75. संत तुकडोजी महाराज म्हणतात, सकाळची हवा ही अत्यंत शुद्ध असते. ती सगळ्या प्राणीमात्रांना मानवते. ती अत्यंत आरोग्यदायी असल्यामुळेच सगळी वनं रानं जागी होतात, फुलं उमलू लागतात. पशुपक्षीही नव्या उत्साहानं आपला जीवनक्रम सुरू करतात. त्यांनी असं निरीक्षण मांडलेलं आहे की गाई म्हशींची धार पहाटेच्या वेळी काढली की त्यावेळी त्या अधिक दूध देतात. पहाट वाऱ्यामुळं त्यांच्यातली रोगप्रतिकारक शक्तीही वाढीला लागत असते. याच कारणासाठी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं, ब्राह्ममुहूर्ताचं डोळ्यांनी दर्शन घ्यावं, एका ठिकाणी आसनस्थ होऊन प्रातस्मरण करावं. प्रातस्मरण करण्यानं नव्या दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक होते. दिवस सगळा आनंदात जावा अशी प्रार्थनाही जोडीनं करावी. अशा वेळी जो इतरांच्या कल्याणाचा संकल्प करतो त्याचं आणि इतरांचंही कल्याणच होतं. म्हणून आपण नेहमी शिस्त अंगी बाणवून घ्यावे. प्रातस्मरण शौचमुखमार्जन केल्यानंतर शारीरिक व्यायामाला सुरुवात करावी. म्हणजे शरीरात साचून राहिलेल्या वायूचे शमन होते आणि शरीरात नवा जोम निर्माण होतो. सकाळी उठल्या उठल्या उषःपान केल्यानं अंतरिंद्रिय शांत होतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी थंड पाण्यानं आंघोळ जरूर करावे. थंड पाण्यानं आंघोळ केल्यामुळं त्वचा तुकतुकीत राहते, शरीर तरतरीत राहतं, मेंदूचा भाग शांत राहतो आणि त्यामुळे बुद्धीचा उत्कर्ष होतो. हे मीच सांगतो असं नव्हे, तर आपल्या पूर्वजांनी आचरण करून अनुभवलेलं हे साधन आहे. आंघोळीनंतर सामुदायिक ध्यान, उपासना इत्यादी करण्याची सवय लावून घ्यावी. एखादं देऊळ किंवा एखाद्या कुटुंबात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा या उपासनेसाठी उपयोग करून घ्यावा. अरुणोदयाच्या वेळी आपल्या अंगावर जी किरणं पडतात त्यामुळे आपलीच नव्हे तर निसर्गाचीही ताकद वाढते आणि त्यामुळे योगी लोकांनाही त्याचा खूप फायदा होतो. पण असंही म्हणणारे लोक आहेत की योग्यांना ध्यान साधना वगैरे करू द्या की, आम्ही कशाला लवकर उठायचं, आम्ही कशाला ध्यानधारणा करायची. पण त्यांनी अशा पद्धतीनं विचार करणं योग्य नव्हे. सकाळी उठून फक्त देवदेव करा, ध्यान जपच करा असं मी म्हणत नाही. पण प्रत्येकानं या प्रातःकाळच्या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्यायला हवा. शरीर आणि मन दोन्हीही निरोगी ठेवायचे असतील तर हे करणं आवश्यक आहे. सकाळच्या वेळी बाहेर फेरफटका मारून सहज नजर टाकली की आपल्याला दिसेल कोणी धावत असतं, कोणी चालत असतं, कोणी आसनं करत असतं, तर कोणी सूर्यनमस्कार घालत असतं, कोणी गायनाचा रियाज करत असतं, तर कोणी आपला सकाळचा वेळ चिंतनात घालवत असतं, कोणी पाठांतर करत असतात, तर कोणी मंत्रपठण शिकवत असतात. एवढं सगळं केल्यानं काय होतं, तर आपल्या मनाला आणि शरीराला उत्तम वळण लागतं आणि आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर होत जातं. सकाळी उठल्यावर आपली घरं, आपले आश्रम आपल्याकडं असतील तर गुरांचे गोठे या जागा अगदी आरशासारख्या स्वच्छ कराव्यात. आणि ही कामं करत असताना सगळी कामं मीच करतो किंवा करते असं न म्हणता गोडी माणसांच्या मदतीनं, घरातल्या आयाबायांच्या मदतीनं ही कामं आटपावीत. अशा प्रकारची शिस्त आणि स्वच्छता ज्या गावात असेल त्या गावावर लक्ष्मी प्रसन्न होते. आरोग्याचं राज्यच उदयाला येतं. तशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याची वाढ होते. म्हणूनच आपण स्वतः काही नियम लावून घ्यावेत आणि गावालाही
त्या नियमात बसवावं. असं झालं की मग आरोग्य आणि भाग्य एकमेकांच्या हातात हात घालून नांदू लागतात. मग कुणालाही औषधांची गरजच पडणार नाही. संत तुकडोजी म्हणतात, श्रोतेहो, तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या काळी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी 3 वेळा स्नान संध्या केली जायची आणि तशा प्रकारचं आचरण खरोखरीच सर्वार्थानं सर्वांना लाभदायक असतं. म्हणूनच म्हणतो, गावातल्या सगळ्या लोकांनी प्रातर्ध्यान आणि सायं प्रार्थना करण्याची सवय लावून घ्यावी. क्रमशः.